श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी पारायण हा शब्द ऐकला असेल व अनेकदा कानावरही पडला असेल. खास करून दत्त जयंती, स्वामी प्रकट दिन, गजानन महाराज प्रकट दिन यावेळी पारायण हमखास केले जाते. काय असते पारायण? ते काय करावे? त्यामुळे काय मिळतं? आणि विशिष्ट संत चरित्रांचेच का करावे? पारायण 7 दिवसांचे केले जाते. यावेळी या 7 दिवसात एक वेळ ठरवून वाचन करणे, म्हणजे आज सकाळी 7ला पारायणला बसलो तर उद्याही त्याच वेळी सुरुवात करणे होय. नंतर येते एकभुक्त राहणे व एकधान्य खाणे, म्हणजे आज सायंकाळी उपवास सोडताना जर मुगाच्या डाळीचे वरण व पोळी असेल तर 7ही दिवस तेच खावे. यानंतर पायात चप्पल न घालणे, 7ही दिवस काया वाचा मने ब्रह्मचर्याचे पालन, साध्या चटईवर वा कांबळ्यावर सतरंजीवर झोपणे, खोटे न बोलणे, संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रित करणे, दुसऱ्यांच्या अंथरुणावर पलंगावर न बसणे इत्यादी ह्या नियमांचे पालन करणे. यात पारायण म्हणजे दक्ष राहणे म्हणजेच पारायण होय. काय मिळतं? तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही, तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे सांगणे, म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय. बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते. तसे भक्तांसाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो. आपण केवळ ते संकल्परूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे, पण तेही नियमात राहून. कासवाप्रमाणे सर्व अहंकार, गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण. मग जेव्हा लहान मूल पोळी लाटतं, पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते, तसा ईश्वरही आपली दखल घेतोच. म्हणून करावे पारायण. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.